नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपले आधार कार्ड असेल किंवा सर्व सरकारी दस्तावेज असतील तर त्याच्यावरती डिजिटल सिग्नेचर असते। मित्रांनो, ही डिजिटल सिग्नेचर जे आहे ती आपल्याला व्हॅलिडेट करून घेणे गरजेचे असते। म्हणजे या डॉक्युमेंट्सवर जो क्वेश्चन मार्क आहे तो क्वेश्चन मार्क घालून आपल्याला तिथे ग्रीन टिक आणणे आवश्यक असते। मित्रांनो, हे सिग्नेचर आपण कसं व्हॅलिडेट करायचं याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, तत्पूर्वी आपल्या मराठी टेल या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला भेटत राहतात। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। मित्रांनो, तुम्हाला ही सिग्नेचर डिजिटल व्हॅलिडेट करण्यासाठी Adobe Reader या सॉफ्टवेअरची आवश्यकता असते। ती सॉफ्टवेअर तुम्ही Google मधून इन्स्टॉल करून घेऊ शकता। हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर आपण आता इथे सॉफ्टवेअर ओपन करायचं आहे किंवा Adobe Reader ओपन करायचं आहे आणि इथे मेनू मध्ये ओपन वरती क्लिक करायचं आहे। आता इथे मी माझं आधार कार्ड जे आहे ते व्हॅलिडेट कसं करायचं ते दाखवतो। आता माझं आधार कार्ड इथं ओपन केलेलं आहे आणि एंटर जो आपला आधार कार्ड ओपन करण्यासाठी पासवर्ड असतो तो पासवर्ड टाकायचा आहे। आता इथे माझं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड ओपन झालेलं आहे। आता इथे मित्रांनो, तुम्हाला इथे क्वेश्चन मार्क जो दिसत आहे तो क्वेश्चन मार्क आपल्याला इथे हटवायचा आहे। आपण त्या क्वेश्चन मार्क वरती क्लिक करायचं आहे आणि सिग्नेचर प्रॉपर्टीज वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर शो सिग्नेचर प्रॉपर्टी वरती क्लिक करायचं आहे आणि इथे 4 नंबरला जो ट्रस्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे ॲड टू ट्रस्टेड सर्टिफिकेट वरती क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे। परत सर्टिफाइड डॉक्युमेंट्स वरती टिक करायचे आहे आणि परत ओके करायचं आहे। आता परत एकदा खाली ओके करायचं आहे आणि सिग्नेचर जे व्हॅलिडेट करायचं आहे। आता मित्रांनो, इथे आपल्याला बघा आपलं सिग्नेचर जे आहे ते व्हॅलिडेट झालेलं आहे। अशा प्रकारे तुम्ही आपलं सिग्नेचर व्हॅलिडेट करू शकता। मित्रांनो, त्यानंतर आता तुम्हाला ह्याची जर प्रिंट आवश्यक असेल तर तुम्ही काय करायचं, इथे जो प्रिंटचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि मित्रांनो, तुम्ही डायरेक्ट प्रिंट द्यायची नाही। जर डायरेक्ट प्रिंट दिली तर त्यावरती क्वेश्चन मार्क अजून येणार आहे। त्यासाठी तुम्ही मायक्रोसॉफ्ट प्रिंट टू PDF यावरती क्लिक करायचं आहे आणि प्रिंट वरती क्लिक करायचं आहे। म्हणजे आपले जे डॉक्युमेंट आहे ते प्रिंट टू PDF मध्ये कन्वर्ट होईल। ते डॉक्युमेंट आपण सेव्ह करायचं आहे आणि परत ते ओपन करून त्याची प्रिंट द्यायची आहे। म्हणजे आपल्या ज्या डॉक्युमेंटवर तो क्वेश्चन मार्क येणार नाही। मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे डिजिटल सिग्नेचर आहे ते व्हॅलिडेट करू शकता। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।